श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 5वा सर्ग वाचूया. रावणाच्या बाणसमूहांनी तसेच श्रीरामचंद्रांच्या धनुष्याच्या टनत्काराने जो भयंकर आवाज प्रकट झाला त्यामुळे व्याकुळ होऊन शेकडो राक्षस तत्काळ धराशायी झाले. त्या दोन्ही राजकुमारांच्या बाणांच्या मार्गावर येऊन थांबलेला रावण चंद्र सूर्याच्या जवळ पोहोचलेल्या राहूप्रमाणे शोभू लागला. लक्ष्मण आपल्या तीक्ष्ण बाणांनी रावणाशी प्रथम स्वतःच युद्ध करू इच्छित होता, म्हणून धनुष्य ताणून तो अग्निशिखेप्रमाणे तेजस्वी बाण सोडू लागला. धनुर्धर लक्ष्मणाच्या धनुष्यातून ते बाण सुटताच महातेजस्वी रावणाने ते आपल्या सहायकांनी आकाशात भेदून पाडले. तो आपल्या हातांचे चापल्य दाखवीत लक्ष्मणाचा एक बाण एका बाणाने, 3 बाण 3 बाणांनी आणि 10 बाण तितक्याच बाणांनी कापीत होता. समरविजयी रावण सुमित्रा कुमाराला लंघून रणभूमीवर एखाद्या पर्वताप्रमाणे अविचलपणे उभ्या असलेल्या श्रीरामांपाशी जाऊन पोहोचला. श्री रघुनाथांच्या निकट जाऊन क्रोधाने डोळे लाल झालेला राक्षसराज रावण त्यांच्यावर बाणांची वृष्टी करू लागला. रावणाच्या धनुष्यातून कोसळणाऱ्या त्या बाणधारांकडे दृष्टिक्षेप टाकून श्रीरामांनी मोठ्या उतावीळपणे आणि त्वरेने एक काही भल्ल हातात घेतले. रघुकुलभूषण श्रीरामांनी रावणाचे विषधर सर्पाप्रमाणे महाभयंकर तसेच दीप्तिमान बाणसमूह त्या तीक्ष्ण भल्लांनी भेदून टाकले. मग श्रीरामांनी रावणावर आणि रावणाने श्रीरामांवर आपले लक्ष केंद्रित केले आणि दोघेही शीघ्रतापूर्वक एकमेकांवर तरतऱ्हांच्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करू लागले. ते दोघे चिरकालपर्यंत तेथे विचित्र डावे उजवे पवित्रे घेत संचार करीत राहिले. बाणांच्या वेगाने एकमेकांना घायाळ करणारे ते दोन्ही वीर पराजित होत नव्हते. एकमेकांशी झुंजणारे आणि सहायकांचा वर्षाव करणारे श्रीराम आणि रावण यमराज आणि अंतकासारखे भयंकर भासत होते. त्यांच्या युद्धाने संपूर्ण प्राणी थरथर कापू लागले. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत विद्युत समूहांनी व्याप्त मेघांच्या मालेने आकाश आच्छादित होते, त्याचप्रमाणे त्यावेळी आकाशात नाना प्रकारच्या बाणांनी झाकले गेले होते. गृध्र पक्षाच्या सुंदर परांनी सुशोभित आणि तीक्ष्ण धारेच्या महान वेगशाली बाणांच्या अखंड वर्षावाने आकाश असे भासत होते की जणू त्याला अनेक गवाक्षे लागलेली आहेत. 2 मोठमोठ्या मेघांप्रमाणे उठलेल्या श्रीराम रावणांनी सूर्यास्त आणि उदय होऊनही बाणांच्या गहन अंधकाराने आकाश झाकून ठेवले होते. दोघेही एकमेकांचा वध करू इच्छित होते. त्यामुळे वृत्रासुर आणि इंद्राप्रमाणे त्या दोघात दुर्लभ आणि अचिंत्य असे महान युद्ध होऊ लागले. दोघेही महान धनुर्धर आणि दोघेही युद्धकलेत निपुण होते. दोघेही अस्त्रविद्यात श्रेष्ठ होते. त्यामुळे दोघेही मोठ्याच उत्साहाने रणभूमीवर संचार करू लागले. ते ज्या मार्गाने जात त्या मार्गाने बाणांची लाट उसळू लागे. जणू वायूच्या थपडा बसून 2 समुद्रांच्या पाण्यात उत्तुंग लाटा उसळाव्यात तसे ते दृश्य दिसत होते. त्यानंतर ज्याचे हात बाण सोडण्यात गुंतलेले होते त्या रावणाने सर्व लोकांना रडविणाऱ्या त्या राक्षसाने श्रीरामचंद्रांच्या कपाळावर नाराचांची माळच बांधली. भयंकर धनुष्यातून सुटलेली आणि नील कमलदलाप्रमाणे श्यामकांतीने प्रकाशित होत असलेली ती नाराच माला श्रीरामचंद्रांनी आपल्या शिरावर धारण केली, तरी ते व्यवस्थित झाले नाहीत. त्यानंतर क्रोधभरीत झालेल्या श्रीरामांनी पुन्हा खूप
खुपसे बाण घेऊन मंत्र जपपूर्वक रौद्रास्त्राचा प्रयोग केला. मग त्या महातेजस्वी, महापराक्रमी आणि अविच्छिन्न रूपाने बाणवर्षाव करणाऱ्या श्री रघुनाथांनी धनुष्य कानापर्यंत खेचून ते सर्व बाण राक्षसराज रावणावर सोडले. ते बाण राक्षसराज रावणाच्या महामेघासारख्या काळ्या रंगाच्या अभेद्य कवचावर आदळले. त्यामुळे त्यावेळी ते त्याला घायाळ करू शकले नाहीत. संपूर्ण अस्त्रांच्या संचलनात कुशल अशा भगवान श्रीरामांनी पुन्हा रथावर बसलेल्या राक्षसराज रावणाच्या ललाटावर उत्तम अस्त्रांचा प्रहार करून त्याला घायाळ केले. श्रीरामांचे ते उत्तम बाण रावणाला घायाळ करून त्यांचे निवारण झाल्यावर फुत्कारणाऱ्या 5 शिरांच्या सापांप्रमाणे जमिनीत समाविष्ट झाले. श्री रघुनाथांच्या अस्त्राचे निवारण करून क्रोधमूर्छित झालेल्या रावणाने आसुर नामक दुसरे महाभयंकर अस्त्र प्रकट केले. त्यातून सिंह, वाघ, कंक, चक्रवाक, गिधाड, बाज, कोल्हे, लांडगे, गाढवे, डुकरे, कुत्रे, कोंबडे, मगर आणि विषारी सापांप्रमाणे मुखे असलेल्या बाणांची वृष्टी होऊ लागली. ते बाण आवासलेल्या आणि जिभा चाटणाऱ्या पंचमुखी भयानक सापांप्रमाणे भासत होते. फुत्कारणाऱ्या सापांप्रमाणे कुपित झालेल्या महातेजस्वी रावणाने त्यांचा आणि इतर प्रकारच्या तीक्ष्ण बाणांचाही श्रीरामांवर प्रयोग केला. त्या असुरास्त्राने आवृत्त झालेल्या अग्नितुल्य तेजस्वी महान उत्साही रघुकुल तिलक श्रीरामांनी मग आग्नेयास्त्राचा प्रयोग केला. त्याच्याद्वारे त्यांनी अग्नी, सूर्य, चंद्र, अर्धचंद्र, धूमकेतू, ग्रह, नक्षत्र, उल्का तसेच विद्युत प्रभेप्रमाणे प्रज्वलित मुखाने नाना बाण प्रकट केले. श्री रघुनाथांच्या आग्नेयास्त्राने आहत होऊन रावणाचे ते भयंकर बाण आकाशातच विलीन झाले. तरीही त्यांच्यामुळे हजारो वानर मारले गेले. सहजपणे महान कर्मे करणाऱ्या श्रीरामांनी ते आसुरास्त्र नष्ट करून टाकले. हे पाहून इच्छेनुसार रूप धारण करणारे सुग्रीवादी सर्व वीर वानर श्रीरामांना चहूकडून घेरून हर्षनाद करू लागले. दशरथ नंदन महात्मा श्रीराम रावणाच्या हातून सुटलेल्या त्या आसुरास्त्राचा बलपूर्वक विनाश करून मोठे प्रसन्न झाले आणि वानर युथपती आनंदमग्न होऊन उच्च स्वरात सिंहनाद करू लागले. आपले ते अस्त्र नष्ट झाल्यावर महातेजस्वी राक्षसराज रावणाने द्विगुणित क्रोध प्रकट केला. त्याने क्रोधवश श्रीरामांवर एक दुसरेच अस्त्र सोडण्याचे ठरविले. ते अस्त्र मायासुराने बनविलेले होते. त्यावेळी रावणाच्या धनुष्यातून वज्रासारखे दृढ आणि चमकणारे शूल, गदा, मुसळ, मुद्गर, कूटपाश तसेच चमचमणाऱ्या अशनी इत्यादी तरतऱ्हांची अस्त्रे सुटू लागली. जणू प्रलयकाळी प्रकटणारी वायूची विविध रूपेच होती. तेव्हा उत्तम अस्त्रांच्या ज्ञानात श्रेष्ठ महातेजस्वी श्रीमान रघुनाथांनी गांधर्व नावाच्या श्रेष्ठ अस्त्राद्वारे रावणाचे ते अस्त्र शांत केले. महात्मा रघुनाथांद्वारे त्या अस्त्राचे निवारण झाल्यावर रावणाचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि त्याने सूर्यास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे भयानक वेगशाली बुद्धिमान राक्षस दशग्रीवाच्या धनुष्यातून मोठमोठी तेजस्वी चक्रे प्रकट होऊ लागली. चंद्र सूर्यादी ग्रहांसारख्या आकाराची ती दीप्तिमान शस्त्रास्त्रे सगळीकडे प्रकट होत खाली कोसळू लागली. त्यामुळे आकाश प्रकाशमय झाले आणि सर्वच दिशा उजळून निघाल्या. परंतु श्रीरामचंद्रांनी आपल्या बाणसमूहांनी सेनेच्या अग्रभागी असलेल्या रावणाच्या त्या चक्रांचे आणि विचित्र आयुधांचे तुकडे तुकडे करून टाकले. ते अस्त्र नष्ट झालेले पाहून राक्षसराज रावणाने 10 बाणांनी श्रीरामांच्या सर्व मर्मस्थानांना गंभीर जखमा केल्या.
रावणाच्या विशाल धनुष्यातून सुटलेल्या त्या 10 बाणांनी घायाळ झाले तरी महातेजस्वी श्री रघुनाथ विचलित झाले नाहीत. त्यानंतर समरविजयी श्री रघुनाथांनी अत्यंत कुपित होऊन खूपसे बाण सोडले आणि रावणाच्या सर्वांगावर जखमा केल्या. इथे 5वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 6वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.